जय श्रीराम. तर हा व्लॉग आहे दुपारचा. तर आम्ही चाललो होतो हनुमान जयंतीच्या दिवशी सेव्याला, जे की आमच्या वर्धेपासून थोडंच दूरवर येतं, जास्त दूर नव्हतं. अर्धा पाऊण तासात आम्ही पोहोचून गेलो. झालं असं होतं आम्हाला निघायचं त्या दिवशी सकाळलाच होतं, पण थोडं थोडं करत असं लेट होतच गेलं. तर मग त्या दिवशी तितक्याने बरं झालं की आभाळ होतं, म्हणून तेवढा काही प्रॉब्लेम नाही झाला. वातावरण ठीकठाक होतं, थोडी ऊन थोडा आभाळ असं होतं, म्हणून दुपारचा प्रवास चांगले होऊन गेला. नाही तर घराच्या बाहेर जेव्हा आम्ही पडलो होतो मीन्स घराच्या बाहेर जेव्हा निघालो होतो तेव्हा बस हेच होतं की जास्त ऊन नाही भेटली पाहिजे, आणि तसंच झालं. आणि छानपैकी गेलो, छान दर्शन झाले आणि खूप मस्त वाटलं. जय श्रीराम, जय हनुमान. तर आता आम्ही एंटर करत आहोत सेव्याला. इथे हृदयाचं होतं, मला पहिला खिलोने पाहिजे. तिच्या पप्पाचं होतं अगं नाही पहिला चल आपण मंदिरात जाऊ, पण तिचं होतं नाही मला खिलोनेच पाहिजे. तर तिचे पप्पा तिला नेत होते आणि ती इकडे जिद करत होती. तर असंच चालू होतं. आणि मग मंदिरात पण छानपैकी दर्शन घेतले, छान वाटलं, खूप छान फील होत होतं. मंदिरातली वाईब्स खूप मस्त होती, बाहेर खूप सुंदर असे भजन चालू होते आणि खूपच छान वाटत होतं. तिथे थोड्या वेळ बसलो, पूजापाठ केली, अगदी प्रसन्न वाटत होतं. हृदयाने पण पूजा केली, तिला पण आवडतं पूजा वगैरे करायला. ती पण मस्तपैकी म्हणते जय श्रीराम, जय श्रीराम, तिला आवडतं असं. मग थोडं मी पण फोटोज आणि व्हिडिओज घेऊन घेतले. त्यांना वाटलं माझा पण काढून द्या, मी पण पोस्ट करेल. इथे खूप सुंदर असे श्रीरामजीचा दरबार होता. आणखी आम्ही इथनं भोले बाबाचं दरबार, आणखी आम्ही इथनं समोर गेलो होतो, पण तिथे माझ्या फोनची चार्जिंग संपली होती, तर मी रेकॉर्ड नाही करू शकले. इथून आम्ही गेलो होतो मग सुकळीला, पण तिचं मी शूट नाही करू शकली, इथंच करू शकली. आणि इतर हृदयाचं होतं एक मम्मी हे पकड, मम्मी हे घे, मम्मी ते घे, तिचं चालूच असतं. कधी फोटोज किंवा व्हिडिओज काढायला लागली तिचं असतं मम्मी तू हे कर, मम्मी तू ते कर, म्हणजे ती मला काढून येते. चला मग असा होता आजचा ब्लॉग. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय. जय श्रीराम.